नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पॉलिटी स्टडीमधील पॉलिटीमधील संसद हा टॉपिक अभ्यासणार आहोत. ठीक आहे. सो बघा, संसद हा जो चॅप्टर आहे एक मोठा चॅप्टर आहे आपल्या अभ्यासक्रमात. ठीक आहे. सो त्यामुळे आपण या चॅप्टरला जो आहे वेगवेगळ्या भागांमध्ये अभ्यासणार आहोत. ओके. सो जेणेकरून आपल्याला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजून येईल आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने म्हणजे राज्यसेवाच्या दृष्टीने सुद्धा आणि कंबाईनच्या दृष्टीने सुद्धा हा संसद हा जो चॅप्टर आहे महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. सो आपण त्याला चांगल्या प्रकारे अभ्यासायचं आहे. ओके. आणि एकदाच अशा पद्धतीने आपण त्याला अभ्यासू की तुम्ही एकदाच जर हा लेक्चर तुम्ही बघताय तर पूर्णपणे या गोष्टी तुमच्या टोटली लक्षात येतील. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या आणि सावकाशपणे सगळ्या गोष्टी इथे समजून घेऊया. कारण बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामधले जे टॉपिक्स आहेत किंवा कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. पॉलिटी जर अॅनालिटिकल क्वेश्चन येतात तर अॅनालिटिकल क्वेश्चन आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे समजून घेऊया. ऑलरेडी तुम्ही संसद टॉपिक अभ्यासला असेल तरी तुम्ही हे जे सगळे कन्सेप्ट आहेत या रिव्हिजनमध्ये घ्या. आणि जर तुम्ही संसद टॉपिक अभ्यासले नसेल ओके तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सर्व संकल्पना इथे समजून येतील. ओके. सो आपण वन बाय वन काय करूया, या आपल्या संसद या टॉपिकला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया की संसद म्हणजे काय. तर लक्षात घ्या की संसद ही भारताची कायदेकारी संस्था आहे. भारताची बघा कायदेकारी म्हणजे भारतासाठी जी कायदे करणारी संस्था आहे तीच कोण, तर संसद. तर संसदेला भारताची कायदेकारी संस्था म्हणतात. म्हणजे भारताच्या ज्या घडामोडी होतात, राजकीय घडामोडी त्या कायद्यामार्फत म्हणजे त्याची अंमलबजावणी कायद्यामार्फत केली जाते. बरोबर. मग ही कायदे करण्याची जी प्रक्रिया असते की संपूर्ण देशासाठी कायदे करण्याची जे काम करतं ते कोण करतं, तर आपली संसद करते. ठीक आहे. म्हणून या संसदेला आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला अभ्यासामध्ये ती चांगल्या प्रकारे समजून घ्यायची. बरोबर. मग लक्षात घ्या की सर्वप्रथम जेव्हा पण आपण पॉलिटीमध्ये एखादी कन्सेप्ट अभ्यासतो, एखादा टॉपिक अभ्यासतो तर त्या टॉपिक संदर्भात त्याचं घटनात्मक स्थान आपण लक्षात घ्यायचं. मग संसदेचं जर आपण घटनात्मक स्थान लक्षात घ्यायला गेलो, ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण बघायचं की घटनेतील भाग 5 बघा, घटनेतील जो भाग 5 आहे हा घटनेतील भाग 5 संघ सरकारशी संबंधित आहे. ठीक आहे. एवढं तर आपल्याला ऑलरेडी माहित असेल. बघा, संघ सरकार किंवा नसेल माहित तर हे आपण नोट डाऊन करून घ्यायचं. संघ सरकार घटनेतील भाग 5 जो आहे संघ सरकार निगडीत आहे. यामधील बघा प्रकरण 2, यामधील प्रकरण 2 जे आहे ते संसदेशी निगडीत आहे. प्रकरण 2 हे जे आहे याच्यामध्ये संसदेसंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. सो बघा, अंडरस्टँडिंगसाठी आपल्या जी राज्यघटना आहे तिचे जर आपण बघितले जवळजवळ 25 भागांमध्ये विभाजन केलं आहे. आणि ही जी पूर्ण जर आपण बघितली की आतापर्यंत जवळजवळ 470+ कलम आपल्या घटनेमध्ये ऍड केलेले आहेत. सो या कलमांचा 25 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे संसदेचं स्थान जे आहे घटनेतील भाग 5, सो भाग 5 जो आहे तो संघ सरकारशी निगडीत आहे. बरोबर. म्हणजे संघ सरकार संदर्भात जेवढ्या पण तरतुदी आहेत या भाग 5 मध्ये दिल्या आहेत आणि त्यातील प्रकरण क्रमांक 2 जो आहे संसदेशी संबंधित आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या कलमांचा समावेश येतो असं जर आपल्याला विचारलं, ठीक आहे, प्रकरण 2 मध्ये जर आपण बघितलं तर कलम 79 ते कलम 123. बरोबर. कलम 79 ते कलम 123 एवढ्या कलमांचा या प्रकरण 2 मध्ये समावेश होतो. म्हणजेच आपण सांगू शकतो की ही कलम 79 ते कलम 123 ही संसदेशी किंवा संसदेबद्दल तरतुदी व्यक्त करतात. ठीक आहे. तर प्रारंभी आपल्याला इतक्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण इथे डिस्कस करूया संसदेची रचना. बघा, नेक्स्ट पॉइंट आपला असणार आहे संसदेची रचना. सो तुम्ही हा लेक्चर कंडक्ट करताय, सो तुम्ही सुद्धा हे जे पॉइंट्स आहेत ते माझ्यासोबत नोट डाऊन करत चला. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह हा सेशन होईल. बरोबर. सो संसदेची रचना. तर संसदेची रचनेसंदर्भात घटनेमध्ये कोणती तरतूद किंवा घटनेमधील कोणतं कलम संसदेची रचनेसंदर्भात तरतूद व्यक्त करतं, तर कलम 79. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं
हा कलम 79 घटनेतील कोणत्या भागात समाविष्ट आहे, तर घटनेतील भाग 5 मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीने अनालिटिकल स्टडी आपला झाला पाहिजे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मग संसदेची रचना जर आपण बघायला गेलो तर संसद जो आहे तर किंवा संसदेचे घटक मग आपण लक्षात घेऊया. बघा, संसदेच्या रचनेमध्ये संसदेचे घटक आपण लक्षात घेऊ. मग ह्याच्यामध्ये पहिले घटक येतात बघा, राष्ट्रपती. संसदेचा पहिला घटक म्हणजे राष्ट्रपती, त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा. ठीक आहे. संसदेचा जे घटकांमध्ये ह्या तीनच घटक येतात. पहिले म्हणजे राष्ट्रपती येतात, दुसरे राज्यसभा आणि तिसरी येते ती म्हणजे लोकसभा. बरोबर. सो लक्षात घ्यायचं की राज्यसभा, बघा या संसदेमध्ये राज्यसभेला जर आपण बघितलं तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं किंवा राज्यांची परिषद, आपण तिला राज्यांची परिषद असंही म्हणतो आणि त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही जी राज्यसभा आहे, ठीक आहे, आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये बघा किंवा संसदेमध्ये राज्यसभा हे जे सभागृह आहे, हे संसदेमध्ये जर आपण बघायला गेलो तर राज्य प्लस संघ राज्य प्रदेश, ठीक आहे, संघ राज्य प्रदेश किंवा आपण केंद्र शासित प्रदेश म्हणतो, यांचं प्रतिनिधित्व करतं. ठीक आहे. यांचं काय करते तर प्रतिनिधित्व करते. ठीक आहे. तर हे झालं राज्यसभेसंदर्भात. त्याच प्रकारे लोकसभा जर आपण बघितलं तर लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. संसदेचं कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं किंवा मग लोकांचे सभागृह काय म्हटलं जातं तर लोकांचे सभागृह, हे लक्षात ठेवायचं. मग का लोकांचे सभागृह म्हटलं जातं तर लोकसभा जी आहे संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करते. जनतेचे प्रतिनिधित्व करते. ओके. का म्हणजेच काय तर लोकसभेमध्ये प्रत्यक्ष जनतेद्वारा जे निर्वाचित सदस्य असतात, तर राज्यसभेमध्ये अप्रत्यक्ष निवडलेले म्हणजे राज्यांच्या जे प्रतिनिधी असतात, बरोबर, राज्यांमध्ये जे निवडून दिलेले आपण आमदार असतात, तर त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्याने निवडलेले जे सदस्य असतात ते राज्यसभेचे प्रतिनिधित्व करतात. हा इतका पॉईंट आपण लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर मग दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा की राष्ट्रपती. बघा, सो इथे एक पॉईंट आपण लक्षात ठेवायचा की राज्यसभा आणि लोकसभा यामध्ये बघा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडून आलेले सदस्य असतात, बरोबर. म्हणजे राज्यसभेमध्ये अप्रत्यक्ष आणि लोकसभेमध्ये प्रत्यक्ष. परंतु लक्षात घ्यायचं की राष्ट्रपती, सर्वात प्रथम लक्षात घ्या की राष्ट्रपती संसदेचे सदस्य नसतात. संसदेचे सदस्य नसतात. ओके. मग तरीही ते संसदेचा अविभाज्य भाग का, बरोबर, संसदेचा घटक का, तर लक्षात घ्या की जरी ते सदस्य नसले तरी राष्ट्रपती जे आहेत संसदेचे किंवा संसदेचा राष्ट्रपती जो आहे संसदेचा अविभाज्य घटक आहे. राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य घटक आहे. मग किंवा कोणत्या कारणांमुळे, बघा कोणत्या कारणांमुळे राष्ट्रपती जो आहे संसदेचा अविभाज्य घटक होतो, तर ती सगळी कारणं आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. मग सगळ्यात पहिलं बघा तर संसदेने संमत केलेला जो विधेयक असतो, बघा संसदेने संमत केलेला जो विधेयक असतो, बरोबर, तो विधेयक राष्ट्रपतीच्या मान्यतेशिवाय कायदा बनत नाही, बरोबर. मग विधेयकाचं रूपांतर जर कायद्यामध्ये व्हायचं असतं तर जेव्हा त्याला राष्ट्रपतीची मान्यता मिळते, बरोबर, त्यावेळी त्याचं रूपांतर काय होतं कायद्यामध्ये होतं, बरोबर. मग जर आपण बघितलं की संसद जी आहे ही देशाची कायदेकारी संस्था आहे आणि देशाचा कारभार कायद्यांच्या मार्फत चालतं. मग तो कायदा रूपांतर होण्यासाठी राष्ट्रपतीची मान्यता आवश्यकता असते, म्हणून राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग असतो, बरोबर. त्याच प्रकारे बघा
राष्ट्रपती संसदेच्या दृष्टीने काही इतर कामकाज सुद्धा बजावत असतो. बघा, इतर कामकाज सुद्धा राष्ट्रपती बजावत असतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या की जे संसदेचं अधिवेशन आहे, अधिवेशनं बोलावणे. ठीक आहे, लक्षात घ्या, जी अधिवेशने होतात ती बोलावण्याचं काम कोण करतो, तर राष्ट्रपती करतात. बरोबर. अधिवेशने बोलावणे, त्यानंतर ही जी बोलावलेली अधिवेशने आहेत ती बरखास्त करणे. अधिवेशने बोलावणे, त्यानंतर ती बोलावलेली अधिवेशने जी आहेत ती बरखास्त करणे म्हणजे समाप्ती करणे. ओके. त्यानंतर बघा, जर लोकसभेने बहुमत गमावलं तर लोकसभा विसर्जित करणे. लोकसभा विसर्जित करणे हे सुद्धा काम कोण करतात, राष्ट्रपती करतात. त्याचप्रकारे लक्षात घ्या की राष्ट्रपती जे आहेत हे दोन्ही सभागृहांना, बघा, दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करतात. ठीक आहे. बघा, राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना उद्देशून काय करतात, अभिभाषण करतात. बरोबर. तर हे सुद्धा त्यांचं कामकाज आहे. त्याचप्रकारे बघा, संसदेचं अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काय करतात, तर अध्यादेश काढतात. ठीक आहे. एखाद्या गोष्टीची म्हणजे अपवादात्मक स्थिती किंवा संसदेचं अधिवेशन चालू नसताना एखादी परिस्थिती उद्भवली तर त्या संदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रपती काय करतात, अध्यादेश काढतात. सो यालाच काय, तर तात्पुरती कायद्याचं स्वरूप असतं. बरोबर. मग ह्या कारणांमुळे आपण सांगू शकतो की राष्ट्रपती जे आहेत हे संसदेचे अविभाज्य भाग आहेत. बरोबर. सो बघा, अशा पद्धतीची अंडरस्टँडिंग आपल्याला आता का गरजेची आहे, तर आपल्याला माहिती आहे की 2025 नंतर राज्य सेवेची जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा, ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह होण्यासाठी आपल्याला पॉलिटीमधील प्रत्येक कन्सेप्टची टोटल म्हणजे डीपमध्ये नॉलेज हवं असणार आहे. आपण डायरेक्टली आयोग प्रश्न विचारू शकतो की जरी राष्ट्रपती संसदेचे सदस्य नसतात तरी त्यांना संसदेचा अविभाज्य भाग म्हणून स्थान आहे, टिप्पणी करा. ठीक आहे. अशा पद्धतीने आयोग जर प्रश्न विचारतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे पॉइंट्स तिथे देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मग म्हणजे जे ऑथेंटिक पॉइंट्स असतात की ज्या त्या टॉपिकनुसार जे आवश्यक असतं ते पॉइंट इथे सांगणं गरजेचं आहे. म्हणून या इतक्या कारणांवरून आपण सांगू शकतो की राष्ट्रपती जे आहेत हे संसदेचे अविभाज्य भाग आहेत. ठीक आहे. थोडंसं आपण डीप जातो, परंतु लक्षात घ्या की हे महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता आपण जी संसदेची रचना बघितली, त्यानंतर नेक्स्ट आपण आता संसदेच्या जे दोन्ही सभागृह आहेत, बरोबर, त्या संबंधात रचना बघूया. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघूया दोन्ही सभागृहांची रचना. ओके. मग दोन्ही सभागृहांची रचना बघताना सर्वप्रथम आपण बघूया राज्यसभेची रचना. राज्यसभा जे आहे हे वरिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे. राज्यसभेची रचना आपण बघूया याच्यामध्ये. तर बघा, सर्वप्रथम राज्यसभेच्या रचनेसंदर्भात घटनेमध्ये तरतूद ही कलम 80 मध्ये दिलेली आहे. कलम 80 काय सांगतो, तर राज्यसभेची रचना. ओके. मग कलम 80 नुसार जर आपण बघितलं तर कलम 80 नुसार राज्यसभेची, बघा, कलम 80 नुसार या राज्यसभेची कमाल सदस्य संख्या, राज्यसभेमध्ये जर आपण बघितलं कमाल सदस्य जे असतात 250 इतके आहे. बरोबर. 250 सदस्य राज्यसभेचे कमाल आहेत. तर त्याची विभागणी जर आपण बघितली तर यापैकी 238 सदस्य जे आहेत हे राज्य प्लस संघराज्य प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करतात. ओके. त्यानंतर यापैकी जे उरलेले 12 सदस्य आहेत, बघा, हे 12 सदस्य जे आहेत हे राष्ट्रपतीद्वारा काय केले जातात, नामनिर्देशित केले जातात. राष्ट्रपतीद्वारा नामनिर्देशित केले जातात. ही रचना इथे लक्षात ठेवायची. ठीक आहे. जी राज्यसभा आहे त्याची
आपण बघितलं की कमाल सदस्य संख्या किती आहे, 250 आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 250 पैकी 238 सदस्य जे आहेत हे राज्य आणि संघ राज्य प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करतात आणि उरलेले जे 12 सदस्य आहेत ते राष्ट्रपतीद्वारा नामनिर्देशित केले जातात. ठीक आहे. म्हणजे राज्यसभा जी आहे ही राज्यसभा जी आहे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांची मिळून बनलेली असते. बरोबर. राज्यसभा निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांची बनलेली असते. मग यानंतर ही घटनेमध्ये तरतूद आहे ती आपण बघितली. सो सद्यस्थितीत राज्यसभेची रचना काय आहे बघा. सध्या जर आपण बघायला गेलो तर राज्यसभेमध्ये 245 सदस्य संख्या आहे. ठीक आहे. राज्यसभेमध्ये सदस्य किती असतात, 245. बरोबर. यापैकी लक्षात घेतलं तर यापैकी 229 सदस्य बघा, 229 सदस्य जे आहेत ते राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. ठीक आहे. राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. ओके. 229. त्यानंतर जर बघितलं तर ह्यापैकी जे 4 सदस्य आहेत, 4 सदस्य संघ राज्य प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करतात. बरोबर. आणि 12 हे 12 आहेत जे राष्ट्रपतीद्वारा नामनिर्देशित केले जातात. ओके. अशा पद्धतीने ही रचना किंवा ह्याची या सदस्यांची विभागणी आपण केलेली आहे. किंवा ही जी आपण बघतो भारताच्या केंद्रीय राज्यव्यवस्थेत किंवा संघ राज्यव्यवस्थेमध्ये राज्यसभेची ही जी विभागणी आहे हे आपण केलेलं आहे. मग बघा हे जे 229 राज्यांचे प्रतिनिधी आहेत बघा, 229 जे राज्यांचे प्रतिनिधी आहेत, जर त्यांची निवडणूक विचारली बघा, त्यांची निवडणूक जर आपल्याला विचारली तर ही निवडणूक अप्रत्यक्षपणे होते. बघा, राज्यांचे जे प्रतिनिधी असतात ते लोकांद्वारे प्रत्यक्ष निवडले जात नाही, तर त्यांची निवडणूक अप्रत्यक्षपणे होते. मग कोणाद्वारे होते तर बघा, त्या राज्यांच्या, लक्षात घ्या, राज्यांच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्यांमार्फत. बघा, राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्यांकडून हे जे प्रतिनिधी असतात अप्रत्यक्षपणे राज्यसभेवर निवडून दिले जातात. बरोबर. निर्वाचित म्हणजे काय तर राज्यांच्या विधानसभेत जे सदस्य निवडून आलेत, फक्त निवडून, नामनिर्देशितद्वारे आलेले नाहीत, असेच सदस्य काय करतात तर राज्यसभेवर प्रतिनिधी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला जातात. बरोबर. आणि मग आता प्रत्येक राज्यांना लोकसंख्येच्या आधारावर जागा निवडून दिल्या असतात. बघा, राज्यांचे जे राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे ते बघा राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर हे प्रतिनिधित्व असतं. लक्षात घ्या, राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर. मग जर बघायला गेलं तर सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्याची आहे. बरोबर. सर्वाधिक उत्तर प्रदेशचे आहेत. मग उत्तर प्रदेशचे 31 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. बरोबर. आणि जर बघायला गेलं तर त्रिपुरा सारखे राज्य आहेत. बरोबर. त्रिपुरा यासारखे राज्य यांचे जवळ फक्त एकच सदस्य, ठीक आहे, राज्यसभेवर निवडून दिलेला आहे. ठीक आहे. सो सर्वप्रथम आपण काय करू की राज्यांचे प्रतिनिधित्व कोणातर्फे निवडून दिले जातं, त्यानंतर संघ राज्य प्रदेशांचे आणि राष्ट्रपतीद्वारे. ठीक आहे. हे बघितल्यानंतर मग प्रत्येक राज्याला किती प्रतिनिधित्व आहे हे सुद्धा आपण इथे कव्हर करूया. ठीक आहे. मग त्यानंतर बघा की जो संघ राज्य प्रदेश आहे, ठीक आहे, सो संघ राज्य प्रदेशातील जे सदस्य असतात ते सुद्धा अप्रत्यक्षपणे निवडले जातात. बरोबर. अप्रत्यक्षपणे. इथे थेट जनता राज्यसभेच्या सदस्यांची
निवडणूक थेट जनतेद्वारे घेतली जात नाही, हे लक्षात ठेवायचं. मग संघ राज्य पद्धतीची निवडणूक आहे ती सुद्धा कशी घेतली जाते? अप्रत्यक्षपणे. तर या ठिकाणी एक निर्वाचन मंडळ स्थापन केलं जातं. काय केलं जातं? तर निर्वाचन मंडळ स्थापन केलं जातं आणि मग ह्या निर्वाचन मंडळाद्वारे ते प्रतिनिधी निवडले जातात. सो आपण बघितलं तर फक्त 4च सदस्य सध्या तरी राज्यसभेवर संघ राज्य प्रदेशातून निवडले जातात. तर त्यामध्ये पण सुद्धा फक्त दिल्ली, बघा दिल्ली आणि दुसरं पुदुचेरी, बघा दिल्ली आणि पुदुचेरी या 2च संघ राज्य प्रदेशांमधील सदस्य जे आहेत हे राज्यसभेवर निवडून दिले जातात. बघा, तर उरलेले जे संघ राज्य प्रदेश आहेत बरोबर, त्यांची लोकसंख्या जी आहे अतिशय कमी असल्यामुळं, बघा उरलेले जे आहेत त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळं या कारणामुळं त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग संघ राज्य प्रदेशांमधून फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या 2च संघ राज्य प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक. त्यानंतर आता जे 12 सदस्य राष्ट्रपतीद्वारे काय केले जातात? नामनिर्देशन केले जातात. मग लक्षात घ्यायचं की राष्ट्रपती, बघा राष्ट्रपती जे आहेत ना 12 सदस्य, ते बघा 6 ट्रिक लक्षात ठेवायची. बघा 6 वि क स, साविकस. बरोबर. 6 म्हणजे साहित्य, लक्षात ठेवा. 6 म्हणजे साहित्य, वि म्हणजे विज्ञान, त्यानंतर क म्हणजे कला आणि स म्हणजे समाजसेवा. तर मग राष्ट्रपती जे आहेत साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा याबद्दल, बघा या संदर्भात विशेष ज्ञान असलेल्या, विशेष ज्ञान म्हणजे त्यामध्ये त्यांचं विशेष प्रभुत्व आहे किंवा ते त्यामधले जाणते आहेत किंवा तज्ज्ञ आहेत, अशा व्यक्तींचं राष्ट्रपती काय करतो? अशा 12 व्यक्तींचं, किती? 12 व्यक्तींचं राष्ट्रपती राज्यसभेवर काय करतात? नामनिर्देशन करतात. काय करतात? राष्ट्रपती नामनिर्देशन करतात. ठीक आहे. बरोबर. म्हणजेच काय? तर आता जे राज्यसभा जी आहे याच्यावर काही सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, तर काही सदस्य राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात. अशी जर स्टेटमेंट आयोगाने विचारली तर ती दिली तर ती स्टेटमेंट योग्य ठरवायची, हे लक्षात घ्यायचं. ओके. सो इतके पॉइंट हे राज्यसभेच्या रचनेसंदर्भात आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता आपण बघूया की जे राज्यांचं प्रतिनिधित्व, ठीक आहे, म्हणजे कोणत्या राज्याला किती प्रतिनिधित्व आहे हे आपण इथे डिस्कस करूया. ठीक आहे. राज्यांचे प्रतिनिधित्व, कारण आयोग त्याच्यावर सुद्धा जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारतो, त्याच्यावर सुद्धा आयोग जोड्या लावा प्रश्न विचारतो, म्हणून आपण ते डिस्कस करायचं आहे. मग आपण बघू की राज्यसभेमध्ये सर्वाधिक प्रतिनिधित्व कोणत्या राज्याचं आहे? तर उत्तर प्रदेश. ठीक आहे. सो एका ठिकाणी आपण व्यवस्थित हे डिस्कस करूया, कारण हे आपल्या लक्षात सुद्धा राहिलं पाहिजे आणि आयोग ह्याच्यावर काय करतो? जोड्या लावा स्वरूपात काय करतो? तर हे विचारत असतो. ओके. सो सर्वाधिक जागा ज्या आहेत या कोणाला दिलेल्या आहेत? तर उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर विशेष काही राज्य आहेत लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशचे सदस्य किती आहेत? जर आपण बघितलं तर 31 सदस्य हे उत्तर प्रदेशचे आहेत. त्याच्यानंतर बघा यूपी म्हणजे उत्तर प्रदेश. ठीक आहे. काही शॉर्ट मध्ये आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर महाराष्ट्र MH. बरोबर. महाराष्ट्र MH. सो महाराष्ट्राचे राज्यसभेमध्ये किती प्रतिनिधी आहेत? तर 19. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे की 18व्या लोकसभेची निवडणूक झालेली आहे. बरोबर. मग त्यामध्ये महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून आलेले आहेत? तर महाराष्ट्रामधून 19 सदस्य निवडून आलेले आहेत. हा पॉइंट आपण लक्षात घ्यायचा. कुठे? राज्यसभेवर. रिसेंटली थोडंसं चुकीचं बोललो, लोकसभेमध्ये ते आपण बघणार आहोत. 18वी लोकसभा हे राज्यसभेचं आहे. तो राज्यसभेमध्ये जे आहेत 19 सदस्य महाराष्ट्राचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण जर बघितलं तर बिहार. ठीक आहे. बिहारसाठी आपण BI लिहा. ठीक आहे. बिहार. सो बिहारचे सदस्य आहेत 16. ठीक आहे. उतरत्या क्रमाने आपण सगळे बघू. तर बिहारचे सदस्य किती आहेत? 16, हे लक्षात ठेवायचं. सो त्याच्या आधी बघा बिहारपेक्षा जास्त जर आपण बघितलं तर एक
जी राज्य आहे ते म्हणजे बघा तामिळनाडू. ठीक आहे, तामिळनाडू. TN लक्षात घ्या, TN. सो तामिळनाडूचे राज्यसभेवर आपण सांगू शकतो 18 सदस्य आहेत. तामिळनाडूचे राज्यसभेवर 18 सदस्य आहेत. त्यानंतर बघा बिहार आणि वेस्ट बेंगॉल. बिहार आणि वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल. बघा बिहार आणि पश्चिम बंगाल यांचे प्रत्येकी 16 सदस्य आहेत. म्हणजे वेस्ट बेंगॉलचे सुद्धा 16 आहेत आणि बिहारचे सुद्धा किती आहेत? 16 आहेत. ठीक आहे. सो प्रत्येकी 16 सदस्य या बिहार आणि वेस्ट बेंगॉलचे राज्यसभेवर आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर बघा राज्य येतात आंध्र प्रदेश, त्यानंतर आंध्र प्रदेश नंतर गुजरात. ठीक आहे, GJ. गुजरात म्हणजे GJ. त्यानंतर पुढचं जे राज्य येतं ते म्हणजे मध्य प्रदेश, MP. ओके. तर ह्या राज्यांचे बघा प्रत्येकी 11 आंध्र प्रदेशचे 11 आहेत, गुजरातचे 11 आणि मध्य प्रदेशचे 11 सदस्य जे आहेत राज्यसभेवर यांचं प्रतिनिधित्व आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आंध्र प्रदेशमधून 11, गुजरातमधून 11, मध्य प्रदेशमधून 11 प्रतिनिधी निवडले जातात. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा म्हणजे हे आपण आधी घेतलं कर्नाटक. लक्षात घ्या कर्नाटक. या कर्नाटक राज्याला 12 सदस्यांचं प्रतिनिधित्व आहे. बरोबर. सो यांना आपण यांच्या आधी घ्यायचंय. बरोबर. कर्नाटक राज्याला 12 सदस्यांचं प्रतिनिधित्व आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा तर राजस्थान म्हणजेच RJ. राजस्थान म्हणजे RJ आणि ओडिशा म्हणजे OD. ठीक आहे, OD. बरोबर. तर यांचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. यांचे प्रत्येकी 10 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा पुढचं राज्य आहे केरळा. ठीक आहे, KE. तर केरळाचे 9 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. ठीक आहे, केरळा राज्यातून 9 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा तर आसाम. ठीक आहे, ASM असं लिहा आसाम. आसाम नंतर आपण बघूया तर पंजाब. ठीक आहे, PB पंजाब आणि तेलंगणा. ठीक आहे, आसाम, पंजाब आणि तेलंगणा या राज्यांतून प्रत्येकी 7 सदस्य निवडून दिले जातात. बरोबर. किती? तर 7 सदस्य जे आहेत राज्यसभेचे प्रतिनिधित्व करतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा झारखंड राज्य. ठीक आहे, बघा ZA झारखंड या राज्याचे 6 प्रतिनिधी राज्यसभेवर निवडून दिले जातात. त्यानंतर बघा छत्तीसगड राज्य आहे. ठीक आहे, TH छत्तीसगड राज्य. या छत्तीसगड राज्याचे 5 प्रतिनिधी राज्यसभेवर निवडून दिले जातात. नेक्स्ट बघा JNK जम्मू अँड काश्मीर. बरोबर. जम्मू अँड काश्मीर मधून 4 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. सो छत्तीसगड सोबत बघा छत्तीसगड सोबत जो हरियाणा आहे बघा HR. तर छत्तीसगड सोबत HR चे सुद्धा प्रत्येकी यांचे दोघांचे प्रत्येकी 5 सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर लक्षात घ्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. बघा हिमाचल प्रदेश म्हणजे HP आणि UK उत्तराखंड यांचे सुद्धा प्रत्येकी 3 सदस्य जे आहेत राज्यसभेवर निवडून दिले जातात. त्यानंतर बघा आता जे उरलेले राज्य आहेत त्यांचे सगळ्यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी आहेत. त्याच्यामध्ये बघा अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. त्यानंतर दुसरं आपण लक्षात घेऊ तर गोवा. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश, गोवा. त्यानंतर लक्षात घ्या की मणिपूर. ठीक आहे, MN मणिपूर. मग मेघालय. ठीक आहे, MG. सो हे तुम्ही प्रत्येकाने म्हणजे प्रॉपर लिहून घ्या. मेघालय. त्यानंतर बघा मिझोरम. ठीक आहे, मिझोरम. ठीक आहे, कन्फ्युजन नको म्हणून मी पूर्ण लिहितो मिझोरम. त्यानंतर पुढचं आहे नागालँड. ठीक आहे, नागालँड. नंतर त्रिपुरा. बरोबर. तर त्रिपुरा जर आपण हे काउंट केले तर बघा अरुणाचल प्रदेश 1, गोवा 2, मणिपूर
3, मेघालय 4, मिझोरम 5, त्यानंतर नागालँड 6 आणि त्रिपुरा 7, बरोबर. आणि सिक्कीम 8. तर या 8 राज्यांचे जे प्रतिनिधित्व आहे प्रत्येकी एक, ठीक आहे, प्रत्येकी एक प्रतिनिधित्व राज्यसभेवर आहे. कारण यांची जी लोकसंख्या आहे ती अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळं असे आपण बघितले की पूर्णपणे जे राज्य आहेत त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेवर किती आहे. सो त्यांची जी विभागणी आहे राज्यवाईज ही आपण इथे कव्हर केलेली आहे. ठीक आहे. सर्वाधिक कोणाचे आहेत तर सर्वाधिक उत्तर प्रदेशचे. आपल्या महाराष्ट्रातून किती जातात 19, बरोबर. आणि जर बघायला गेलो तर एकूण जे 8 आहेत, 8 राज्य, बरोबर. किती 8 राज्य की त्यांचं राज्यसभेमध्ये एकच सदस्य इतकं प्रतिनिधित्व आहे. त्यानंतर जर संघ राज्य प्रदेशांचा विचार केला तर बघा दिल्ली जो केंद्रशासित प्रदेश आहे, बरोबर, दिल्ली, या दिल्लीला 3 सदस्यांचे प्रतिनिधित्व आहे. आणि पुदुचेरी, बघा पुदुचेरीला 1 सदस्याचे प्रतिनिधित्व आहे, बरोबर. सो अशा पद्धतीने ही राज्यसभेच्या जागांची विभागणी जी आहे राज्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात केलेली आहे आणि ती आपण पूर्णपणे अभ्यासली. आय होप की तुम्ही हे सगळे पॉइंट्स आतापर्यंत नोट डाऊन केले असतील. सो त्यानंतर आपण आता लोकसभेची रचना बघणार. सो घटनेतील कलम 81, बघा घटनेतील कलम 81 लोकसभेची रचना सांगतो. ओके, कलम 81 जे आहे लोकसभेच्या रचनेच्या संदर्भात आहे. तर यानुसार बघा, यानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या, बघा कमाल सदस्य लोकसभेमध्ये किती असतात तर 552 इतकी निश्चित केलेली आहे. ठीक आहे, 552, बरोबर. सो लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित केलेली आहे तर 552 इतकी निश्चित केलेली आहे. तर यामधली बघा, यामधली जे 530 सदस्य आहेत, 530 सदस्य राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. 530 सदस्य राज्यांचे. त्यानंतर लक्षात घ्या तर 20 सदस्य जे आहेत हे संघ राज्य प्रदेशांचे, बरोबर. त्यानंतर बघा तर 2 सदस्य जे आहेत हे अँग्लो इंडियन, बघा अँग्लो इंडियन समाजाचे, म्हणजे हे कोणातर्फे तर राष्ट्रपतीद्वारे, बरोबर, राष्ट्रपतीद्वारे, बरोबर, अशी तरतूद होती, बरोबर. परंतु रिसेंटली लक्षात घ्या 104वी घटना दुरुस्ती, 104वी घटना दुरुस्ती 2021 यानुसार ही जी अँग्लो इंडियनची तरतूद आहे ती काय केलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे. ओके, हा पॉइंट सुद्धा आपण इथे लक्षात ठेवून घ्यायचा आहे. त्यामुळं जी म्हणजे बघा संसदेची जी पुनर्रचना होणार आहे म्हणजे 2026च्या लोकसंख्येचे जे आकडे जेव्हा प्रकाशित होतील लोकसंख्या जनगणनेचे, बरोबर, त्यानंतर जर आपण बघू तर काय करणार म्हणजे हे जे लोकसभेचे सदस्यत्व आहे त्यांची पुनर्रचना होईल, म्हणजे त्यांच्यात वाढ होईल, बरोबर. तुर्ता आपल्याला जे अशा पद्धतीची विभागणी आहे ती लक्षात घ्यायची. ओके, मग जर ही घटनेतील कलम 81 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार ही मग सद्यस्थिती जर आपण बघितली म्हणजे रिसेंटली जी लोकसभेची निवडणूक झाली तर सध्या बघा लोकसभेवर बघा सध्या लोकसभेवर सदस्य संख्या एकूण किती आहे तर 545 इतकी लोकसंख्येची सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 530 सदस्य, बरोबर, 530 सदस्य जे आहेत राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. 530 सदस्य हे कोणाचे प्रतिनिधित्व करतात तर राज्यांचे. त्यानंतर बघा 13 सदस्य, 13 जे आहेत संघ राज्य प्रदेश, यांचे प्रतिनिधित्व करतात, बरोबर. आणि जर राष्ट्रपतींच्या मध्ये अँग्लो इंडियन समाजाला जर जास्त म्हणजे प्रतिनिधित्व मिळालं नाही तर 2 यांची राष्ट्रपती काय करतात
नियुक्ती करतात, परंतु आपल्याला माहिती आहे की आता ही तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. बरोबर. सो एवढ्या गोष्टी इथे लोकसभेच्या रचनेसंदर्भात लक्षात घ्यायचं. बरोबर. मग लोकसभे म्हणजे जसं राज्यसभेप्रमाणे आपण जे बघितलं राज्यांचं प्रतिनिधित्व, त्याच पद्धतीने बघा लोकसभेमध्ये जे राज्यांचं प्रतिनिधित्व आहे ते जर आपण बघायला गेलो तर इथे हे जे 530 सदस्य निवडले जातात तर हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, प्रत्यक्ष निवडणूक म्हणजेच काय तर आपण बघितलं की जी 18वी लोकसभेची निवडणूक झाली, मग त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने जाऊन काय केलं, मतदान केलं. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये व्यक्ती जात नाही, हे लक्षात घ्यायचं. तर ते प्रतिनिधी आपण जे आमदार निवडून देतो तेच राज्यसभेचे प्रतिनिधी निवडतात. बरोबर. मग परंतु लोकसभेची जी निवडणूक असते ती कशी असते, प्रत्यक्ष निवडणूक, कारण लोकसभा जी आहे जनतेचे प्रतिनिधित्व करते. बरोबर. मग हे जे आहे तर लोकांकडून कोणाकडून दिलं जातं, तर जनतेकडून. लक्षात ठेवायचं, जनतेकडून हे लोक प्रत्यक्ष निवडले जातात. मग या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं की 61वी घटना दुरुस्ती, बघा 61वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती 1988, बरोबर. 61वी घटना दुरुस्ती 1988 द्वारे जे मतदार वय आहे, बघा मतदार वय जे आधी 21 होते, बरोबर 21 होते, ते 18 वर करण्यात आले. बरोबर. ज्याला 18 वर्ष पूर्ण झाली तो मतदान करू शकतो किंवा जे लोकसभेचे सदस्य आहेत त्यांच्या निवडणुकात मतदान करू शकतो, हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग हे झालं राज्यांचं प्रतिनिधित्व. त्यानंतर जर आपण संघ राज्य संदर्भात बघितलं, संघ राज्यांसंदर्भात जर विचार केला तर बघा संघ राज्य प्रदेशांचे जे प्रतिनिधी असतात, बरोबर, तर ते प्रतिनिधी बघा संघ राज्य प्रदेश यांचे जे प्रतिनिधी आहेत, बरोबर, प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संसदेला असतो. बघा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जो आहे संसदेला असतो. कोणाला असतो, तर संसदेला असतो. म्हणजे संसद जी तरतूद करेल त्या पद्धतीने संघ राज्य प्रदेशामधील सदस्यांची काय केली जाते, निवडणूक केली आहे. म्हणजे हा जो आहे घटनेनेच अधिकार संसदेला आहे. कोणाला, घटनेने हा अधिकार कोणाला दिलेला आहे, संसदेला दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. मग त्यासाठी बघा या संसदेने एक कायदा पारित केला, तो म्हणजे संघ राज्य प्रदेश लोकसभेमध्ये थेट निवडणूक. लोकसभेमध्ये थेट निवडणूक कायदा 1965, बरोबर, हा संमत केला. आणि मग यानुसार बघा यानुसार संघ राज्य प्रदेशातून सुद्धा थेट म्हणजे हे जे प्रतिनिधी आहेत बघा किती, तर आपण बघितले 13 सदस्य हे थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात, म्हणजे जनतेद्वारे. ओके, अशा पद्धतीने. आणि जी नामनिर्देशित सदस्यांची तरतूद आहे ती फक्त आपण लक्षात घेऊ की काय, जर याच्या आधी अँग्लो इंडियनचं प्रतिनिधित्व घेतलं जायचं, म्हणजेच काय तर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर राष्ट्रपती त्या समाजातून 2 सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करू शकत होते, बरोबर. परंतु आपण लक्षात घ्यायचं की 104वी घटना दुरुस्तीनुसार ही जी तरतूद आहे ती रद्द केली. 104वी घटना दुरुस्ती 2021, बरोबर, यानुसार ती अँग्लो इंडियनची तरतूद आहे ती रद्द करण्यात आली आहे. ओके. सो इथपर्यंत आपण म्हणजे राज्यसभेची आणि लोकसभेची जी रचना आहे ती व्यवस्थित समजून घेतलेली आहे, बरोबर. एक्झामसाठी आपल्याला एवढे पॉइंट म्हणजे अॅनालिटिकल किंवा मग वन लाईनर स्वरूपात, बरोबर, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पुढचा पॉइंट डिस्कस करूया की जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहेत यांना आरक्षण, बरोबर. बघा अनुसूचित जाती व
जमाती. ठीक आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण. बरोबर, कुठे म्हणजे यांच्या जागांचे आरक्षण. सो हे लक्षात घ्या. तर बघा, तर घटनेतील कलम 330, बघा घटनेतील कलम 330 नुसार, बघा घटनेतील कलम 330 नुसार लोकसभेमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या सदस्यांना काय केलं आहे, यांना आरक्षण देण्यात आले. बरोबर, बघा सो इतके म्हणजे लोकसभेमध्ये जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर घटनेतील कोणत्या कलमानुसार, ठीक आहे, घटनेतील कोणत्या कलमानुसार लोकसभेमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर घटनेतील बघा कलम 330. ओके, कलम 330 हा कलम प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. मग आपण आता काय बघायचं आहे, तर जे प्रत्येक राज्य आणि त्या राज्यामधून अनुसूचित जमाती यांना दिलेलं जे आरक्षण आहे ते आपण इथे कव्हर करायचं आहे. बरोबर, तर बघा कोणत्या राज्यांमध्ये आरक्षण नाही. बरोबर, म्हणजे ही आरक्षणाची तरतूद कोणत्या राज्यामध्ये नाही, तर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर गोवा, जम्मू काश्मीर, त्यानंतर नागालँड आणि सिक्कीम. ठीक आहे, या ठिकाणी आरक्षण नाही, म्हणजे कोणाला म्हणजे या ठिकाणी राखीव जागा नाही. सो त्या ठिकाणी बघा अरुणाचल, नागालँड, त्या संदर्भात सिक्कीम, जम्मू काश्मीर आणि गोवा, तर या संदर्भात त्या ठिकाणी ते आरक्षणाची तरतुदी म्हणजे लागू नाहीत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की बघा अनुसूचित जातीचे सर्वाधिक आरक्षण कोणत्या राज्यामध्ये आहे, असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर सर्वाधिक आरक्षण जे आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये किती संख्या आहे, राखीव उत्तर 17 जागा या अनुसूचित जातीच्या समुदायासाठी राखीव आहे, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉल जे आहे तिथे 10 आहेत. ठीक आहे, त्यानंतर तामिळनाडूमध्ये 7 आणि बिहारमध्ये 6 आणि आपला महाराष्ट्र. सो महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींसाठी 5 जागा राखीव आहेत, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर अनुसूचित जमातीचा सर्वाधिक आरक्षण जे आहे, सर्वाधिक तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे. किती, तर 6 व्यक्तींना हे आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 जणांना जे आहे. तो लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर, सो अशा पद्धतीने एवढे पॉईंट्स आपल्याला या आरक्षणासंदर्भात लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे ह्या संसदेच्या दोन्ही सभागृहांचा कार्यकाळ लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढचा आपण पॉईंट काय लक्षात घ्यायचा, तर दोन्ही सभागृहांचा कार्यकाळ. बरोबर, सो आय होप की तुमच्या सुद्धा ज्या नोट्स तयार होत असतील, तुम्ही नोट्स कव्हर करून घेत असतील, ते अतिशय कन्साइज नोट तयार होते. बरोबर, कारण ज्यावेळी आपण नव्याने एखादा कन्सेप्ट वाचतो आणि नोट्स तयार करतो त्यावेळी जर बघायला गेलो तर आपण जवळजवळ म्हणजे कीवर्ड्स आपल्याला इतके माहीत नसतात, परंतु जर आपण एखाद्या लेक्चरचा सहाय्य घेतो किंवा वारंवार जेव्हा वाचतो त्यावेळी मग आपल्याला ते कीवर्ड्स समजतात. म्हणून आय होप की तुम्हाला ह्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या ज्या नोट्स आहेत रिव्हिजनच्या दृष्टीने एक अतिशय कन्साइज तयार होत असतील. ठीक आहे, सो दोन्ही सभागृहांचा कालावधी हे आपण लक्षात घेण्यासाठी सर्वप्रथम आपण राज्यसभेचं बघूया. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं राज्यसभा जी आहे, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ठीक आहे, राज्य सभागृह जे आहे हे स्थायी आहे, त्याचं कधीच विसर्जन होत नाही. बघा लिहून ठेवू आपण, राज्यसभेचं विसर्जन होत नाही. बरोबर, म्हणजेच 1952 पासून बघा 1952 साली जर आपण बघितलं तर राज्यसभा आणि लोकसभेचं गठन झालं, तर तिथून ते आजपर्यंत राज्यसभा जे आहे हे कसं आहे, स्थायी सभागृह आहे, त्याचं विसर्जन होत नाही. बरोबर, मग या राज्यसभेच्या सभासदांचं रोटेशन कसं चालतं. ठीक आहे, जे सदस्य असतात, बरोबर, हे सदस्यांचं रोटेशन कसं चालतं तर ते आपण लक्षात घेऊया. तर बघा दर 2 वर्षांनी राज्यसभेमधील 1/3, ठीक आहे, 1/3
1/3 किंवा आपण म्हणू शकतो 1/3. 1/3 सदस्य जे असतात ते काय होतात, निवृत्त होतात. बरोबर. बघा, दर 2 वर्षांनी 1/3 किंवा जे सदस्य असतात ते निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी मग नवे सदस्य निवडले जातात. आणि मग अशा प्रकारे काय केलं जातं, तर राज्यसभेचा कामकाज चालतो. राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे, ती कधीच विसर्जित होत नाही. तर दर 2 वर्षांनी, बघा हा पॉईंट लक्षात ठेवायचा, किती, तर दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात, तर 1/3. म्हणजे राज्यसभेच्या एकूण जागेच्या 1/3 म्हणजे 33%. जर 33% जरी विचारलं तरी पण ते बरोबर आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 33% सदस्य निवृत्त होतात. तर हा पॉईंट सुद्धा बरोबर आहे आणि 1/3 सदस्य सुद्धा बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. मग पुन्हा अप्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते किंवा नामनिर्देशितद्वारा, बरोबर, ते सदस्य काय केले जातात, तर निवडले जातात. तर लक्षात घ्या की राज्यसभा ही स्थायी सदस्य आहे, परंतु सदस्याचा जो कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असतो. ठीक आहे. सदस्याचा जो कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो, हे लक्षात ठेवायचं. फक्त पहिल्या राज्यसभेचे जे गठन झालं, तर त्यावेळी लक्षात घ्यायचं की ते लॉटरी पद्धतीने हे करण्यात आलं. ठीक. तर बघा, म्हणजेच सदस्यांच्या कार्यकाळासंदर्भात लक्षात घ्यायचा की जी राज्यसभा, बरोबर, आणि या राज्यसभेचे असणारे सदस्य, लक्षात घ्या, राज्यसभा आणि राज्यसभेचे असणारे सदस्य यांचा कार्यकाल, बघा घटनेने, सदस्यांचा कार्यकाल घटनेने निश्चित केलेला नाही. लक्षात घ्या, घटनेने निश्चित केलेला नाही. बघा, आयोग अशा ज्या स्टेटमेंट असतात ना, या स्टेटमेंटमध्ये नाहीच्या ठिकाणी आहे देतं आपल्याला आणि योग्य विधाने ओळखा असं सांगतं. बरोबर. मग घटनेने जो राज्यसभा सदस्यांचा जो कार्यकाल आहे जो निश्चित केलेला नाही, तर यांचा कार्यकाल ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे, तर संसदेला दिला आहे. बरोबर. कार्यकाल कोण ठरवतं, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल जो आहे संसद ठरवतं. मग त्यानुसार संसदेने कायदा पारित केला, लोकप्रतिनिधी कायदा. बरोबर. लोकप्रतिनिधी कायदा. ठीक आहे. या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर आपण बघायला गेलो तर या राज्यसभा सदस्याचा कार्यकाल जो आहे तो 6 वर्षाचा करण्यात आला. किती, 6 वर्ष. मग पहिल्या, बघा, जेव्हा सर्वप्रथम 1952 ला जेव्हा राज्यसभेचं गठन झालं, मग त्यावेळी कोणाचा कार्यकाल, म्हणजे कोण 2 वर्षांनी निवृत्त होतील, बरोबर, कोण पहिल्या 2 वर्षांनी निवृत्त होतील आणि कोण त्याच्या पुढच्या 2 वर्षांनी निवृत्त होतील, बरोबर. तर हे ठरवण्याचा जो अधिकार होता तो त्यावेळी कोणाला देण्यात आला, राष्ट्रपतीला देण्यात आला. म्हणजे त्यावेळी ते राष्ट्रपतीने ठरवलं होतं. ओके. बघा, तर त्यावेळी ते गट करण्याचा, म्हणजे त्या राज्यसभेतील सदस्य 2 वर्षांनी कोणते सदस्य निवृत्त होतील आणि पुढच्या 4 वर्षात कोणते निवृत्त होतील, बरोबर. सो त्यांचा ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीने देण्यात आला. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा की जे सदस्य असतात, बघा, सदस्य जे असतात ते कितीही वेळा, बघा, लक्षात ठेवायचं, कितीही वेळा फेरनिवडणुकीसाठी पात्र असतात. बघा, सदस्य जे असतात ते कितीही वेळा फेरनिवडणुकीला पात्र असतात, हे पॉईंट इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे राज्यसभेच्या कार्यकालासंदर्भात इतकी पॉईंट आपल्या लक्षात आले पाहिजेत. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे लोकसभेचा कार्यकाळ. ठीक आहे. पुढचं काय, तर लोकसभा आणि लोकसभेचा आपण काय लक्षात घेतोय, तर कार्यकाल. तर लक्षात घ्यायचं. तर बघा, लोकसभा ही राज्यसभेप्रमाणे कायमस्वरूपी संस्था नाही, बरोबर. तर या लोकसभेचा सर्वसामान्य कार्यकाल, लक्षात घ्या, सर्वसामान्य कार्यकाल जो आहे तो लोकसभेची जी सार्वत्रिक निवडणूक होते, बघा, सार्वत्रिक निवडणुकीनंतर
सार्वत्रिक निवडणुकीनंतर जी पहिली बैठक होते बघा, सर्वसामान्यांचा कार्यकाल जो असतो सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून ते 5 वर्षाचा असतो. बरोबर, पहिल्या बैठकीपासून ते 5 वर्षे इतका त्यांचा सर्वसामान्य कार्यकाळ असतो बघा, सर्वसामान्य. परंतु जर अपवादात्मक परिस्थिती उद्भवली तर लोकसभेचा कार्यकाल कमी सुद्धा होतो आणि लोकसभेचा कार्यकाल वाढतो सुद्धा. मग कधी बघा, बरोबर, तर लक्षात घ्यायचं की ही 5 वर्ष पूर्ण होण्याआधी बघा सुरुवातीला म्हणजे लोकसभेचा कार्यकाल कमी कधी होतो ते आपण लक्षात घ्यायचं. तर जर लोकसभेने म्हणजे जे सरकार आहे बघा, लोकसभा जी आहे ही 5 वर्षापूर्वी म्हणजे विसर्जित केली, कार्यकाल संपण्यापूर्वी राष्ट्रपतीद्वारा विसर्जित जर केली तर तिचा कार्यकाल जो असतो 5 वर्षापेक्षा कमी होतो. किंवा मग ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी घोषित होते, ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणी लक्षात घ्या, राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीत या लोकसभेचा कार्यकाल जो आहे एका वेळी, ठीक आहे, एक वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. ठीक आहे, 1 वर्षाने वाढवता येतो व असा तो कितीही वेळा वाढवता येतो. म्हणजे जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू आहे बरोबर, तो कितीही वेळा वाढवता येतो. परंतु ज्यावेळी ही आणीबाणी संपते बरोबर, आणीबाणी संपते त्याच्यानंतर तो 6 महिन्यांपेक्षा बघा 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ राहत नाही. ठीक आहे, त्यांचा कार्यकाल जो आहे 6 महिन्यापेक्षा अधिक राहत नाही. सो आता यांचा म्हणजे फरक लक्षात ठेवा. तर बघा सर्वसामान्य, आता शब्द आणि कीवर्ड्सवर लक्ष ठेवायचं कधी पण. बघा सर्वसामान्य कार्यकाल म्हणजेच काय, तर कुठलीही अपवादात्मक परिस्थिती जर उद्भवली नाही तर लोकसभेचा जो कार्यकाल जो असतो त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर, म्हणजे आपण जर बघितलं तर आता 18वी लोकसभा झाली, तिचे म्हणजे जून मध्ये निकाल लागला बरोबर. मग त्या निकालच्या पहिल्या बैठकीपासून ते 5 वर्षापर्यंत ही जर लोकसभा जी आहे ही कार्यान्वित राहील बरोबर. परंतु जर अपवादात्मक परिस्थिती उद्भवली, फॉर एक्झाम्पल जर मुदत संपण्यापूर्वीच जर लोकसभा विसर्जित करण्यात आली तर मग तो कार्यकाल त्याचा संपतो बरोबर. मग ह्यावेळी कार्यकाल त्याचा कमी होतो. परंतु कार्यकाल वाढवता कधी होतो किंवा कार्यकाल सर्वसामान्य कालावधीपेक्षा जास्त कधी होतो, तर जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असते बघा. तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये हा जो लोकसभेचा कार्यकाल जो आहे बरोबर, तो एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो आणि तो कितीही वेळा बरोबर वाढवता येतो आणि कितीही वेळा वाढवता येतो जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल सुरू आहे बरं. जोपर्यंत राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल सुरू आहे तोपर्यंत तो प्रत्येक वर्षी एका वर्षाने वाढवता येतो. पण ज्यावेळी या राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल संपतो बरोबर, राष्ट्रीय आणीबाणी संपते, सो त्यानंतर तो 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी लोकसभा जी असते ती म्हणजे कार्यरत राहू शकत नाही बरोबर. म्हणजे 6 महिन्यात इलेक्शन होऊन मग पुढची लोकसभा गठन केली जाते बरोबर. सो अशा पद्धतीने इतक्या म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीपासून बघा संसदेचं महत्व, संसदेचे घटक जे काय आहे ते लक्षात घेतले. त्यानंतर संसदेची रचना आपण लक्षात घेतली म्हणजे तीच ते घटक, आणि त्याच्यानंतर लोकसभेची रचना, राज्यसभेची रचना, ठीक आहे, आणि दोन्ही सभागृहांचा कालावधी अतिशय प्रॉपर वेने आणि म्हणजे एकदम सावकाश पद्धतीने हे सगळे पॉइंट्स आपण इतके कव्हर केलेत बरोबर. सो हे पॉइंट्स आणि जेवढे पॉइंट आपण कव्हर केलेत त्यामध्ये म्हणजे तेवढं आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे. जर ह्याच्यावर प्रश्न येतो तर ह्याच पॉइंटमध्ये येतो, याच्या बाहेर कुठल्याच पॉइंटवर प्रश्न येत नाही. आणि हे प्रत्येक पॉइंट आपण कन्सेप्च्युअली म्हणजे लक्षात घ्यायचं, फॅक्च्युअली सुद्धा समजून घेतले, म्हणजे जे फॅक्च्युअल पॉइंट लक्षात घेतले त्याच प्रकारे अॅनालिटिकल काही पॉइंट्स असतात ते पण आपण इथे समजून घेतले. आय होप की तुम्हाला हा लेक्चर पूर्णपणे समजला असेल. सो नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून अधिकाधिक इफेक्टिव्ह लेक्चर कंडक्ट करण्यासाठी मला हेल्पफुल ठरेल. ठीक आहे, आणि जर या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रकारे आतापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जे पण नोटिफिकेशन असणार आहेत आपल्या लेक्चरच्या तुम्हाला त्वरित मिळतील. आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा मित्रांनो, कारण आपण ह्या युट्यूब चॅनलच्या मार्फत सर्व जीएसटीचे लेक्चर्स आहेत ते पूर्णपणे फ्री मध्ये घेतोय. ठीक आहे. सो वारंवार तुम्ही हे लेक्चर बघू शकता, कुठल्याही प्रकारचं इथे लिमिटेशन नाहीये. सो तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या एमपीएससीच्या अभ्यासक्रमात या ज्या कन्सेप्ट आहेत बरोबर त्या समजण्यासाठी मदत होईल आणि त्यांच्या यशामध्ये आपल्या चॅनलचा थोडाफार हातभार लागेल. सो या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा म्हणजे आपल्या संसदेचा जो पुढचा पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंडक्ट करूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.